महापालिकेच्या निवडणूक शिंदे साहेबांनी गेल्या 3 वर्षाचं काम जे त्यांचं आहे त्या 3 वर्षाच्या कामाच्या माध्यमातून ते दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचा म्हणजे तो शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, लाडकी बहीण असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, त्यामध्ये सामावून एखादा नेता जर तुम्ही दिला असेल तर नेत्याचं महाराष्ट्रात दाखवून दिलेलं 80 जागा आम्ही मागितल्या होत्या त्या 80 जागा आम्ही लढून 60 जागा जर जिंकलो तर याचा अर्थ मराठी मनांच्या हृदयामध्ये कोणाचं नाव बसलेलं त्या एकमेव नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. तर राज ठाकरे असतील या मेळाव्यासंदर्भात बोलू नये असे निर्देश जे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले का वाटतं पुन्हा आता राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत मराठी नाही. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो हे प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे. 19 वर्षानंतर राज ठाकरे जेव्हा उभाटाच्या कार्यक्रमाला एकत्रितपणे असतात त्याच वेळेस आपल्यालाच कळलं असेल की कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, मित्र नसतो. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे मला तरी अजूनपर्यंत माहिती नाही, पण भेटल्यानंतर मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा. राऊतांचं नेहमीच असतं बोलणं की दाढी आज देखील त्यांनी विषय मांडलेला आहे, त्यामुळे खालच्या पातळीवर जाऊन पुन्हा दाढीने त्यांची काय कलाकारी दाढी करू शकते हे दाखवून दिलेलं आहे गेल्या 3 वर्षापूर्वी आणि आताही ते कलाकारी दाखवत आहेत आणि पूर्ण राज्याचं नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेला विकासाचं स्वप्न घेऊन काम करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर जनतेचं कोणी करत असेल तर त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे नाव आता ठाणे महाराष्ट्रात गाजत असताना मुख्यमंत्री असताना आता कुठेतरी त्यांना डिवसण्याचा प्रयत्न आता ठाकरे राजकारणामध्ये ह्या गोष्टी होतच राहतात. एकनाथ शिंदे साहेब असू द्या, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, अजितदादा पवार असू द्या, हे राज्याचे मोठे नेते आहेत. त्यांना डिवसणं म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षाला डिवसण्यासारखं होतं. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याचे विरोधी पक्षाचे लोक हे करणारच. आता मीरा भाईंदरला एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात मराठी मोर्चा होता, त्या कार्यक्रमामध्ये मलाही डिवसण्याचा प्रयत्न केला म्हणून काही हात बोलवून बघत राहायचं का? असं होत नाही. राजकारणामध्ये राजकीय पक्षाचा नेता म्हणून आमची भूमिका मांडणं आमचं कर्तव्य असतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.